एका लहानशा गावात रमेश नावाचा एक साधा माणूस राहत होता. त्याचं आयुष्य खूप संघर्षमय होतं. रोजचं काम, घरचं ओझं आणि आजारपणाने त्रस्त झालेला तो मनाने थोडा खचलेला होता. पण त्याच्या ओठावर नेहमी एकच नाव असायचं, श्री स्वामी समर्थ. दररोज तो सकाळ संध्याकाळ स्वामींचा जप करायचा. पण एक दिवस त्याच्या मनात विचार आला, मी इतकं नाव घेतो, पण माझं आयुष्य असंच का? आणि त्या रात्री तो मनात हळूहळू रडत झोपी गेला. आणि रात्री एक विलक्षण स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, आकाशात एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष उभे राहिले. पिवळ्या वस्त्रात, डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यांवर अनोखं तेज. ते म्हणाले, रमेश, तू का रडतोस रे? मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या कर्माचा भार तू एकट्याने वाहत नाहीस. विश्वास ठेव, स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी आहे. रमेश घाबरला, पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्याने पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, मला मार्ग दाखवा. ते हसले आणि म्हणाले, नाम घ्या, विश्वास ठेवा, बाकी सर्व मी बघतो. सकाळ झाली. रमेश जागा झाला. त्याचं मन अगदी हलकं झालं होतं. त्याच्या अंगात एक नवी शक्ती आली होती. त्याने त्या दिवसापासून रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप सुरू ठेवला. हळूहळू त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्याचं काम वाढू लागलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याला आत्मविश्वास मिळाला. आज रमेश सांगतो की स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि माझं आयुष्य पूर्ण बदललं. स्वामींचं दर्शन स्वप्नात झालं, पण त्यांचा आशीर्वाद वास्तवात जाणवला. तो रोज सांगतो, फक्त एक विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ म्हणत राहा, स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.